चला CTT जुलै 2024च्या पेपरचा गणित विज्ञानचा भाग आपण घेत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण गणिताचं डिस्कशन पाहिलं. या भागामध्ये आपण विज्ञानचं डिस्कशन पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न बघा. इफ ऑब्झर्वेशन इज रिप्रेझेंटेड बाय O and inference is by I, मतलब अवलोकन जी O द्वारा थोडस कॉन्फ्युजन वाटते. ऑब्झर्वेशन O न आणि इन्फरन्स म्हणजे त्याच्यावरचा जे काही निर्णय आहे तो कशाहून आय न केला. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट, कोणतं बरोबर आहे. मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर, म्हणजे धातू ऑक्साइड क्षारकीय होते हैं. हे काय आहे, हे काय आहे, ऑब्झर्वेशन आहे का त्याच्यावरून काढलेला हा निष्कर्ष आहे. तर हा आहे तो म्हणजे निष्कर्ष. हा काय आहे, सॉरी, हा आहे निष्कर्ष, इन्फरन्स. एअर एक्सपांड्स ऑन हिटिंग, म्हणजे उष्णता दिल्यानंतर हवा प्रसरण पावते. हा सुद्धा काय आहे, निष्कर्ष आहे, इन्फरन्स आहे. बरोबर. नंतर लाईम वॉटर टर्न्स मिल्की ऑन पासिंग वॉटर. आता हे बघा, म्हणजे जेव्हा कार्बन डायऑक्साईड जातंय लाईम वॉटर मधून तेव्हा त्याचा रंग कसा होतो, मिल्की होतो. हे काय आहे, निरीक्षण आहे, म्हणजे आहे ऑब्झर्वेशन. सोडियम हायड्रोक्साईड अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड आर न्यूट्रलाइज इच अदर. हे सुद्धा काय आहे, निष्कर्ष आहे. कारण कुठला तरी प्रयोग केलेला असेल, कुठला तरी प्रयोग केलेला असेल त्या प्रयोगाद्वारे हे काढलेला आहे. म्हणजे O काय आहे, फक्त C आहे. तर IABD आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय याचं उत्तर आहे. 62 बघा. निम्नलिखित से कौन सा विज्ञान में वैकल्पिक अवधारणाओं की विशेषता नहीं है. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फीचर ऑफ अल्टरनेट कॉन्सेप्शन इन सायन्स. दुसऱ्या कॉन्सेप्टचं जे काही फीचर आहे ते कोणतं नाही. आयडियाज आर स्टेबल. आयडियाज स्टेबल असतात का, तर हो, आयडियाज आर स्टेबल. आयडियाज आर रेजिस्टन्स टू चेंज. आयडिया ह्या बदलाला, विचार बघा, विचार स्थिर होते विचार परिवर्तन विरोधी प्रतिरोधी होते हैं. मीन्स देर आर रेजिस्टन्स, तो रोखण्याचा प्रयत्न करतात. हो, बरोबर आहे, पण अजून थोडंसं संशय आहे, पुढे बघू. विचार अवलोकीकृत विशेषताओं से विकसित. आयडियाज आर डेव्हलप फ्रॉम ऑब्झर्वेबल फीचर्स. बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. पुढे विचार कारण प्रभाव तर्क को प्रदर्शित नाही करते. हे मात्र अजिबात नाही. त्यामुळं 2 सुद्धा कसं आहे, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. त्यानंतर 63 बघा. निम्नलिखित कथनों को पढ़िए और सही उत्तर का चुनाव कीजिए. बघा बघा काय म्हणते हे. यह अनुशंसित है की आम्हाला इंग्लिश मध्ये बघू. इट इज रिकमेंडेड दॅट ऍसिड शुड बी ऍडेड टू वॉटर फॉर डायलोटिंग द ऍसिड अँड नॉट वाइस वर्सा. म्हणजे आम्ल तणू बनाने के लिए, म्हणजे त्याला डायल्यूट करण्यासाठी काय करायचंय, ऍसिड वॉटर ऍडेड टू वॉटर फॉर डायल्युटिंग, म्हणजे ऍसिड हे पाण्यात टाकायचं आणि नॉट वाईस वर्सा, म्हणजे पाणी ऍसिड मध्ये टाकायचं नाही. का, तर डायल्युशन ऑफ ऍसिड इज हायली एक्झोथर्मिक रिएक्शन. बरोबर आहे, ही जोरदार उष्णता निर्माण करणारी अभिक्रिया असल्यामुळे त्या ठिकाणी स्फोट होऊ शकतो किंवा प्रचंड उष्णता बाहेर पडू शकते. त्यामुळं ए ही बरोबर आहे, आर त्याचं रिझन आहे. म्हणजे बोथ ए अँड आर आर करेक्ट अँड ए इज इट्स रिझन. हे कसं आहे, बरोबर आहे. 64 बघा. द रेट ऑफ ब्रीदिंग इन ॲक्वॅटिक ॲनिमल्स इज स्लोअर दॅन लँड ॲनिमल्स. म्हणजे समुद्री प्राण्यापेक्षा जो ब्रीदिंग रेट आहे हा कसा आहे, तर हळू आहे प्राण्यातल्या. स्लोअर दॅन लँड ॲनिमल, जमिनीवरच्या प्राण्यापेक्षा त्यांचा ब्रीदिंगचा रेट कसा आहे, हळू आहे, असं हे मत आहे. आता रिझन म्हणतात, प्रेझेन्स ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ डिझॉल्व ऑक्सिजन अफेक्ट्स द रेट ऑफ ब्रीदिंग ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल्स. म्हणजे यांचं म्हणणं आहे की पाण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काय असतो, तर ऑक्सिजन असतो आणि त्याच्यामुळं त्याचा परिणाम होतो. असं नाही, या उलट ॲक्वॅटिक ॲनिमल्स मध्ये रेट ऑफ ब्रीदिंग ऑफ ॲक्वॅटिक इज स्लोअर. काय म्हणतो, स्लोअर दॅन लँड, प्राण्यापेक्षा स्लो आहे असं नाही, उलट त्यांचा ब्रीदिंगचा रेट कसा आहे, जास्त आहे. आणि कशामुळे जास्त आहे, नेमक्याच्या उलट आहे. कारण जमीन पाण्यामध्ये ऑक्सिजन कमी असतो हवेच्या मानानं, आणि त्यामुळे पूर्ण स्किन त्याची ऑक्सिजन करते. जवळपास पाण्यातल्या सर्व अॅनिमल्स, मासा असेल,
फ्रॉग असेल, स्किन सुद्धा ते काय करतात, ऑक्सिजन म्हणजे श्वसन करतात, ब्रिदिंग करतात. त्याच्यामुळं पाण्यातलं ऑक्सिजन ते ऍब्सॉर्ब करतात. त्यामुळे त्याचा रेट कसा आहे, स्लोवर आहे. ॲक्वॅटिक ॲनिमल स्लोवर दॅन लँड ॲनिमल. ॲनिमलपेक्षा स्लोवर नाही, तर त्यांना जास्त फास्ट करावं लागतं. मग स्किन सुद्धा त्याचा यूज करते आणि मग ह्याच्या नेमकं काय आहे, उलट आहे आणि हे सुद्धा त्याच्या उलट आहे. त्यामुळे ए आणि आर कसे दोन्ही पण गलत आहेत. त्यानंतर 65 बघा, द सिलिंग ऑफ सिनेमा हॉल्स अँड कॉन्सर्ट हॉल्स आर जनरली कर्व्ड. कर्व असते, बरोबर आहे. साऊंड वेव्स आफ्टर स्ट्रायकिंग अ कर्व्ड सरफेस गेट रिफ्लेक्टेड इन ऑल डिरेक्शन. हेही बरोबर आहे. म्हणजे सिनेमा हॉल किंवा संगीत रमावरचे हॉल असतात, कर्व असतात. एवढंच नाही तर जुन्या काळामध्ये स्पीकर आले होते बघा. ते स्पीकर काय करायचो आपण, गाडगा किंवा मोठा डेरा आहे त्या डेऱ्यावर ठेवायचो, का तर आवाज चांगला येतो. म्हणजे सर्व बाजूनं सारख्या प्रमाणामध्ये ते काय करते, ध्वनीला काय करते, उत्सर्जन करते. म्हणजे सगळीकडे सारख्या प्रमाणामध्ये टाकते. त्यामुळं हेही बरोबर आहे आणि वक्रित दिशा में ये यही बरोबर आहे. म्हणजे ए और आर दोनों सही है और ए का आर क्या करता है, उसकी सही व्याख्या करता है. निम्नलिखित में से कौन से वैज्ञानिक अनुसंधान अन्वेषण के बारे में सही है. कौन आहे ज्या वैज्ञानिक अनुसंधान के बारे में, सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशनच्या विषयी एकदम करेक्ट असं काय आहे. परिणाम क्रिया विधी द्वारा प्रभावित नहीं होते. असं कसं असेल बरं. रिझल्ट्स आर नॉट इन्फ्लुएन्स्ड बाय प्रोसिजर. ऑफकोर्स रिझल्ट आर इन्फ्लुएन्स्ड बाय प्रोसिजर. रिझल्ट प्रोसिजरने इन्फ्लुएन्स होते. म्हणजे हे कसं असतंय मला याच्यावरचं चुकीचं वाटतंय. त्याच्यानंतर किसी अनुसंधान अन्वेषण में सामाजिक संदर्भ प्रभाव कर सकते हैं. मीन्स सोशल कॉन्टेक्स्ट में इन्फ्लुएन्स इन कंक्लूजन इन एनी इन्व्हेस्टिगेशन. सोशल कॉन्टेक्स्टचा त्याच्यावर काय होऊ शकतो, परिणाम होऊ शकतो. बरोबर आहे. सोशल कॉन्टेक्स्टचा परिणाम होऊ शकतो का, बरोबर. आपण काय करूया, सर्व एकदा चेक करूया. किसी अनुसंधान में सामाजिक संदर्भ प्रभावित कर सकते हैं. सामाजिक संदर्भ प्रभावित करू शकतात का, तर हो. वायगोटस्कीचा आपण चर्चा केलेली आहे, बरोबर आहे. मग वायगोटस्कीचं तर काय म्हणणं आहे, की जे काही शिक्षण होतं किंवा लर्निंग जे होते, हे लर्निंग कुठून होते, पूर्णपणे हे सामाजिक प्रक्रियेमध्ये. त्यामुळे हे बरोबर आहे. आकडे और साक्ष्य प्रमाण समान नहीं होते. नाही बाबा, आकडे कसं समान नसतात, असमान होते हैं. सगळ्यांचे आकडे समान कसे असतील, किंवा मग डेटा आणि एव्हिडन्स आर सेम. सगळ्याचे डेटा आणि एव्हिडन्स सेम कसे असतील, काही मध्ये बदल असेल, बरोबर आहे. कोई भी सार्वत्रिक वैज्ञानिक विधी नहीं है. देयर इज नो युनिव्हर्सल सायंटिफिक मेथड. बरोबर आहे. कुठलीही युनिव्हर्सल अशी सायंटिफिक मेथड नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. तर द फिलामेंट ऑफ इंडक्शन बल्ब इज मेड ऑफ टंगस्टन. हे बरोबर आहे. तर टंगस्टन हॅज लो रेजिस्टन्स अँड हाय मेल्टिंग पॉईंट. टंगस्टनचा कसा आहे, लो रेजिस्टन्स आणि हाय मेल्टिंग पॉईंट आहे. हे मात्र नाही. त्याचा रेजिस्टन्स कसा आहे, हाय आहे. आणि मेल्टिंग पॉईंट रेजिस्टन्स त्याचा जो लो तो कसा आहे, हाय आहे. आणि त्याचा काय आहे, लो वेपर पॉवर आहे. त्याला तो काय करतो, लो वेपर, मेल्टिंग पॉईंट आहे नाही तर लो वेपर प्रेशर आहे. त्यामुळं हे कसं आहे, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. बघा, एक प्लास्टिक बोतल में द आइडेंटिकल होल्स आर पंच्ड. हिंदीत बघू, सोपं दिसायला. एक प्लास्टिक की बोतल भिन्न भिन्न ऊंचाइयों पर समरूप 3 छेद किए गए. 3 होल मार ले. बोतल को पानी से भर दिया, भरल. निम्नलिखित कौन सा कथन छेदों से पानी का बहाव में सही है. निम्नतम छेद से पानी अधिकतम बल से बाहर आएगा, बरोबर है. उच्चतम छेद से पानी अधिकतम बल से बाहर जाएगा, नहीं. सभी छेदों में पानी एक समान रूप से बाहर आएगा, नहीं. निम्नतम छेद से पानी अधिकतम दूरी पर गिरेगा, बरोबर आहे. उच्चतम छेद से पानी अधिकतम दूरी से गिरेगा, असं नाही आहे. सभी छेदों से पानी समान दूरी पर गिरेगा, हे नाही. म्हणजे आता बघा, बरोबर कोणतं आहे, ए आणि डी बरोबर आहे. पर्याय क्रमांक ए आणि डी पर्याय क्रमांक 4 ला आहे. उत्तर पर्याय क्रमांक 4. निम्नलिखित में से क्या मानव परिसंचारी प्रणाली को वर्णित करेगा. बापरे, इंग्लिश मध्ये बघू. विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टराइजेस ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टम. मानवी सर्क्युलेटरी सिस्टम कशा, ओपन आहे का, नाही. पहिली गोष्ट क्लोज आहे, म्हणजे आता 3 किंवा 4 पैकी असणार आहे. सिंगल सर्क्युलेशन आहे का, नाही. आपलं कसं आहे, डबल सर्क्युलेशन आहे. म्हणजे हार्ट मधून एकदा सर्क्युलेट होते, पुन्हा लेफ्ट ऑरिकल मधून पुन्हा ते वर जाते, आपल्या लंग मध्ये जाते, पुन्हा तिकडून राईट ऑरिकल म्हणजे 2 वेळा सर्क्युलेशन होते. त्यामुळे द्विकेंद्र संचारी आहे. पर्याय क्रमांक 4.
कक्षा 7 का एक शिक्षक पादपों और जीव जंतुओं को इंग्लिश में बघू. A class 7 teacher plans to identify alternate conception of students on the topic adaptation in plant and animal. Adaptation in plant and animal मध्ये तो काय करतो आहे, हे करत आहे, त्यात तो क्लास घेत आहे. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर स्ट्रॅटेजीज इज बेस्ट सुटेड फॉर हिज पर्पज. कोणती स्ट्रॅटेजी चांगली असणार आहे ते त्याला समजण्यासाठी. ड्रॉइंग, चेकलिस्ट, इंटरव्ह्यू असेल का, त्याला अडॅप्टेशन शिकायचं मग ड्रॉइंग, चेकलिस्ट, इंटरव्ह्यू. विच ऑफ सेट्स ऑफ स्ट्रॅटेजी बेस्ट सुटेड फॉर दिस पर्पज. अल्टरनेट कॉन्सेप्शन काढायचं. अल्टरनेट कॉन्सेप्शन काय मिळणार आहेत, चेकलिस्ट मधून काय मिळणार आहेत हे नाही. पोर्टफोलिओ, ग्रुप डिस्कशन, पोर्टफोलिओ, ग्रुप डिस्कशन, डायग्नोस्टिक क्वेश्चनियर असू शकते. डायग्नोस्टिक क्वेश्चनियर, इंटरव्ह्यू, ड्रॉइंग्स पण असू शकते. ओके, मग काय नाही. प्रोजेक्ट, चेकलिस्ट, चेकलिस्ट नसणार आहे. चेकलिस्टमुळे हे दोन्ही कटले, तर पर्याय क्रमांक 2 आणि 3 ह्याचे उत्तर 2 उत्तर आहेत. त्याच्यानंतर पुढे बघा, उर्वरकों या कीटनाशकों के अति प्रयोग के कारण निम्नलिखित में से कौन सा नहीं होता है. काय होत नाही, कशामुळं, उर्वरक खताचा अतिवापर केल्यामुळं. खताचा अतिवापर केल्यामुळं काय होतं बघा. सॉइल इरोजन होते का, म्हणजे खत जास्त घातल्यामुळं जमिनीची धूप होते का, तर जमिनीची धूप होत नाही. मग काय होतं, तर नायट्रिफिकेशन होते. इज नॉट कॉज्ड बाय ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड. औषध, खत आणि औषधाचा जास्त वापर केल्यामुळे काय होत नाही, म्हणजे नायट्रिफिकेशन होते, म्हणजे नायट्रोजन फिक्स केला जातो कशामध्ये, जमिनीमध्ये. तर ते होतंय. नायट्रोजन फिक्स बॅक्टेरिया असतात, एक प्रक्रिया असते बघा, नायट्रोफिक्स बॅक्टेरिया. ते काय करतात, हवेतील नायट्रोजन फिक्स करतात. आता फर्टिलायझर कोणते म्हणते, हे फर्टिलायझर सर्व प्रकारचे, जैविक, अजैविक पण. जैविक फर्टिलायझरनं नायट्रोफिकेशन होते. बायोमॅग्निफिकेशन म्हणजे काय, तर जे काही घातक पदार्थ आहेत, हे घातक पदार्थ जमिनीत जातात, जमिनीतून पिकात जातात, पिकातून प्राण्यांच्या, माणसाच्या शरीरामध्ये जातात. म्हणजे बायोमॅग्निफिकेशन होतं का, तर होतं. म्हणजे नायट्रिफिकेशन बी होतंय, बायोमॅग्निफिकेशन होतंय. युट्रोफिकेशन म्हणजे सुपोषण, म्हणजे जास्त खतं आणि पेस्टिसाइड वापरल्यामुळे जमिनीमध्ये त्या खतांची मात्रा, त्यासोबतच त्या औषधांची मात्रा सुद्धा जमिनीमध्ये वाढते. म्हणजे हे सुद्धा युट्रोफिकेशन सुद्धा होत आहे. होत नाही काय, सॉइल इरोजन होत नाही. आणि ओडोमीटर इन अ कार मेजर्स. कारमध्ये लिहिलं असतं ओडोमीटर. ओडोमीटर काय काय मोजतंय, कार की तात्कालिक गती मोजतंय का, इंटरनल स्पीड ऑफ कार नाही मोजत, ऍक्सलरेशन ऑफ कार नाही मोजत, ॲव्हरेज स्पीड ऑफ कार नाही मोजत, तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार, म्हणजे आपली कार किती दूर अंतरापर्यंत गेलेली आहे किंवा आपली गाडी किती फिरली हे मोजणारं जे मीटर असतं ना, त्याला ओडोमीटर म्हणतात. आपण जर कारमध्ये बघितलं, आपल्या लक्षात येईल तर ओडोमीटर असं लिहिलेलं असतं. निम्नलिखित में से वैज्ञानिक नियमों के बारे में कौन सा सही है. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू रिगार्डिंग सायंटिफिक लॉ. सायंटिफिक लॉच्या बाबत काय खरं आहे. दे डिस्क्राईब रिलेशनशिप बिटवीन ऑब्झर्वेबल फिनॉमिना. जो काही निरीक्षणक्षम फिनॉमिना आहे त्याच्याबद्दल ते काय करतात, रिलेशनशिप सांगतात. म्हणजे हे जसं की वेग, स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पॉवर किंवा फोर्स, अशा पद्धतीने. दे आर फॉर्म्ड फ्रॉम सायंटिफिक थेअरीज. सायंटिफिक थेअरीज पासून तयार होत नाही, तर ऑब्झर्वेशन पासून तयार होतात. थेअरी म्हणजे काय, तर एक विचार मांडलेला असतो, ज्याला अंतिम स्वीकृती मिळालेली नसते, त्याला थेअरी म्हणतात. एक विचार मांडलेला असतो, पण दिस इज नॉट प्रूव्ड. हे प्रूव्ह झालं की त्या थेअरीचं रूपांतर कशामध्ये होतं, तर प्रिन्सिपलमध्ये होतं. दे कांट बी चॅलेंज. येस, दे कॅन बी चॅलेंज. म्हणजे हे सुद्धा चूक आहे, हे सुद्धा चूक आहे. ते प्रोव्हाइड रिझनिंग फॉर फिजिकल फिनॉमिना. म्हणजे जे काही भौतिक घटना घडतात त्यांना ते काय करतात, तर रिझनिंग करतात. म्हणजे त्याचं काय करतात, तर्क विवेचन प्रदान करतात. कोण, वैज्ञानिक नियम. वैज्ञानिक नियम आपल्याला ह्याच्यामध्ये पण कन्फ्युजन होऊ शकतं, पण जे रिलेशनशिप देतात ते कसं जास्त क्लिअर कट आहे. आणि फिजिकल फिनॉमिनाला रिझनिंग द्यायचं काम नाही. फिजिकल फिनॉमिनाचा रिझनिंग शोधणं हेच काय आहे, सायंटिफिक लॉ आहेत. म्हणजे हे सुद्धा नाही. पर्याय क्रमांक 1 उत्तर आलं. 74 बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज आर ट्रू. कोणतं खरं आहे. स्वपरागन केवल पुष्पों फुलों में होता है. द्विलिंगी, बायसेक्शुअल मध्येच काय होत आहे, स्वपरागन द्विलिंगी पुष्पों में होता है. हो, बरोबर आहे. द्विलिंगी पुष्पामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये अँड्रोशम गायनोशम दोन्ही आहे त्याच्यामध्ये स्वपरागन होतं. बरोबर आहे. ठीक आहे,
पुढे बघू, द्विलिंगी पुष्प आपल्याला असं वाटतं की दोन्ही आहे म्हणजे ते स्वपरागण होत असेल, आणि बऱ्याचदा होतं पण. अर्थात सगळ्यात होतं असं काही काही मध्ये होत नाही, पण काही जरी एक्सेप्शनल केसेस जरी काही असतील तरी ते काय होतं, होतं. बरोबर आहे. पण एक्सेप्शनल केसेस म्हणजे म्हणजे बघा, सेल्फ पॉलिनेशन टेक्स प्लेस बाय ओनली इन बायसेक्शुअल फ्लॉवर. फक्त द्विलिंगीमध्ये स्वपरागण होतं का? तर आपल्या लक्षात येईल की असं काही नाही. ह्याच्यामध्ये सुद्धा होतं. द्विलिंगी पुष्प फल स्वयं परागण दोनों के पराग सिंच सकते हैं. हे मात्र कसं आहे, बरोबर आहे. म्हणजे हे बरोबर आहे, हे मात्र कसं आहे, चूक आहे. फक्त द्विलिंगी पुष्पामध्ये स्वपरागण होतं असं म्हटलं गेलेलं आहे. सेल्फ पॉलिनेशन टेक्स प्लेस ओनली इन बायसेक्शुअल फ्लॉवर्स. बरोबर आहे. म्हणजे हे कसं आहे, चुकीचं आहे. आणि बी कसं आहे, द्विलिंगी पुष्प फल पराग सींच सकते हैं, हे कसं आहे, बरोबर आहे. म्हणजे ए गलत है और बी सही है. पुढे बघा, निम्नलिखित में से कौन सी गतिविधि आगमिक विवेचन के लिए उपयुक्त है? इंडक्टिव रीजनिंग साठी कोणतं उपयोगी आहे? विद्यार्थियों में परावर्तन के नियम बताने के लिए कहना, आस्किंग स्टुडंट्स द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. ओके, हे कसलं इंडक्शन, आज फक्त पाठ करून सांगायचं झालं की मग. त्याच्यानंतर आस्किंग स्टुडंट्स टू मेजर अँगल ऑफ रिफ्लेक्शन फॉर व्हेरियस केसेस ऑफ अँगल ऑफ इन्सिडेंस इन अ प्लेन मिरर. म्हणजे विद्यार्थ्यांना समतल दर्पण में मापों को परावर्तन मापने के लिए कहना, म्हणजे त्यांना करायला लावायचं आणि वेगवेगळ्या प्रकारचं बघायचं आणि ह्याच्यावरून फायनल लॉ करायचं. म्हणजेच त्याला काय म्हणतात, इंडक्शन म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 कसं असणार आहे, बरोबर असणार. तरी पण बघू, व्हेरीफाय लॉज ऑफ रिफ्लेक्शन एक्सपेरिमेंटली. एक्सपेरिमेंट करून त्याचे लॉज ऑफ रिफ्लेक्शन जे आहे ते काय करायचे आहेत, करायचे आहेत. परंतु ते चांगलं जरी असलं पण त्याला इंडक्शन नाही म्हणतात, त्याला एक्सपेरिमेंटेशन म्हणावं लागेल आपल्याला. परावर्तन के नियम पर आधारित संख्या विषयक समस्याओं को हल करना, म्हणजे त्याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं नाही. म्हणजे पर्याय क्रमांक काय असणार आहे, 2 आहे. आपल्याला 3 पण आहे असं वाटू शकतं, पण दॅट इज नॉट इंडक्शन. ते चांगलं आहे पण इंडक्शन नाही. इंडक्शनमध्ये आपण काय करतो, वेगवेगळे अनेक प्रयोग करतो, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतो, आणि मग ऍक्टिव्हिटीच्या आधारे आपल्या लक्षात येतं की हा रूल आहे, आणि तो रूल आपण काय करतो, फॉलो करतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर, पुरुष 2 शुक्राणु स्त्री के 2 अंडों के साथ मिलते हैं तो बनने वाले जुड़वा कैसे होते हैं? म्हणजे 2 अंडे, हे 2 अंडे आणि त्याला भेटणारे हे 2 शुक्राणू. बरोबर आहे. 2 शुक्राणू जर त्याला भेटले, बरोबर आहे, मग जे तसे कसे होतात, आयडेंटिकल होतात का? नाही. आयडेंटिकलला काय व्हावं लागतं, एकच अंडा, एकच, आणि त्याचं नंतर पुन्हा विभाजन झालं की ते आयडेंटिकल ट्विन होतात. बरोबर आहे. मे बी आयडेंटिकल ऑर फ्रॅटर्नल नाही. ऑलवेज कॉन्जॉइंट, सदैव संयुक्त असं पण नाही. आणि ते कसे असणार, फ्रॅटर्नल असतात. भ्रातृय म्हणजे भाऊ जसे दिसतात तसे दिसतात. सेम टू सेम आयडेंटिकल असत नाही. पर्याय क्रमांकाचं उत्तर असणार आहे 2 असणार आहे. त्यानंतर पुढे बघा, निम्नलिखित में कौन सा कथन वर्षा जल संरक्षण के बारे में सही है? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू रिगार्डिंग रेन वॉटर हार्वेस्टिंग? इट कन्झर्व्स ग्राउंड वॉटर. ते पाण्यातलं वॉटर कन्झर्व करते का? तर हो, करते. इट रिड्युसेस लोकल फ्लडिंग. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होतं, पाणी जमिनीत गेल्यामुळे पाणी मुरलं जातं आणि स्थानिक पातळीवर काय होत नाही, त्याच्यामुळं पूर येत नाही. इट क्रिएट्स ड्रेनेज प्रॉब्लेम. नाही, याच्यामुळे ड्रेनेज प्रॉब्लेम होत नाही. इट कॅन बी युज्ड फॉर इरिगेशन क्रॉप्स. येस, इट कॅन बी युज फॉर इरिगेशन क्रॉप. आता इट क्रिएट्स ड्रेनेज प्रॉब्लेम, एखाद्याला वाटू शकते ड्रेनेजचा प्रॉब्लेम होऊ शकते, पण नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंगचं पाणी आहे ते खोल विहिरीमध्ये किंवा बोरमध्ये आपण जमा करून खाली सोडतो 200, 300, 100 फुटावर. त्यामुळे इथे ड्रेनेजचा प्रॉब्लेम येण्याची शक्यता नाही. ए, बी, डी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा, डिस्कशन ऑफ सोशियो साइंटिफिक इश्यूज इन क्लास हेल्प्स इन. सामाजिक वैज्ञानिक मामले की परिचर्चा सहायता करती है. किसके लिए सहायता करती है? देखो, डेवलपिंग आर्गुमेंटल स्किल्स इन लर्नर्स. ओके, आर्गुमेंटल स्किल अधिक तर्क संगत कौशल का विकास करता है, बिल्कुल करता है. किसी भी मामले में बहु परिप्रेक्ष्य का विकास करने में, मल्टीपल पर्स्पेक्टिव्ह ऑफ इश्यू, बरोबर आहे, हे पण ते करते. बरोबर. त्याच्यानंतर नागरिक विज्ञान संबंधी गतिविधियों को प्रेरित करने में, हाँ करते, नागरिक विज्ञान संबंधी गतिविधिला तो प्रेरित करते. विज्ञान के विकास में समाज की भूमिका के महत्व को स्वीकार करने में, समाजाची भूमिका ज्ञानाच्या हे मात्र याच्यातून होत नाही. तर एबीसी पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढे आहे
निम्नलिखित में से कौन सा जांच पड़ताल की तरह विज्ञान को चित्रित करता है? कोण करते जांच पडताल म्हणजे सायन्स ॲज इन्क्वायरी. सायन्स एज इन्क्वायरी म्हणून कुठलं खालच्या पे खाली पे कोणतं आहे की ते तसं करते. दिए गए पादपों व शाखों झाडों वृक्षों में वर्गीकरण इंग्लिशमध्ये बघू. क्लासिफाय गिवन प्लांट्स इंटू हर्ब शर्ब्स अँड ट्रीज. ओके. हे करते का? थोडंसं वाटते पण नॉट शुअर. एक्सप्लोर फॅक्टर्स विच अफेक्ट द रेट ऑफ जर्मिनेशन ऑन ग्राम सीड्स. बरोबर आहे. हे सायन्स ॲज इन्क्वायरी आपलं असू शकते. लिस्ट 5 युजेस ऑफ कोकोनट ट्री नाही. हे सायन्स ॲज इन्क्वायरी नाही. ऑब्झर्व द टाइप्स ऑफ व्हेनेशन इन व्हेरियस फक्त ऑब्झर्व करायचं हे पण सायन्स नाही. हर्ब्स मग सायन्समध्ये काय एक्सप्लोर करायचं फॅक्टर ऑफ जर्मिनेशन आणि ते प्रूव्ह करायचं आहे. दॅट इज सायन्स ऑफ इन्क्वायरी म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. नंतर जेंडर रिस्पॉन्सिव पेडागॉजी इन साइंस इंटेल्स. विज्ञान में लिंग जेंडर प्रतिसंवेदी शिक्षा शास्त्र अपरिहार्य बनता है. लिंग संबंधित जेंडर संवेदनशील भाषा के उपयोग को. यूज ऑफ जेंडर सेंसिटिव्ह लँग्वेज म्हणजे शिक्षाशास्त्र में प्रतिसंवेदी जेंडर पर्स्पेक्टिव्ह पेडागॉजी इन सायन्स इंटेल्स. जेंडर सेन्सिटिव्ह मध्ये काय असते? यूज ऑफ जेंडर सेन्सिटिव्ह लँग्वेज. बरोबर. जेंडर सेन्सिटिव्ह लँग्वेजचा वापर केला गेला पाहिजे. बरोबर है. रूढ़िबद्ध धारणाओं की जांच परख करने में संलिप्त करने को म्हणजे बघा एंगेजिंग स्टुडंट्स इन एक्झामिनिंग स्टेरियोटाइप्स. बरोबर आहे. म्हणजे जे स्टेरियोटाइप आहे त्याविषयीची जी काय आहे ते त्याच्याविषयी मुलांनी चर्चा करावी. बरोबर आहे. लिंग जेंडर आधारित समूह बनाने में म्हणजे मुलं वेगळे मुली वेगळे हे मात्र चुकीचं आहे. विभेदीकृत म्हणजे युझिंग डिफरन्शिएट इन्स्ट्रक्शन अँड असेसमेंट वेगवेगळं द्यायचं हे पण चुकीचं आहे. ए आणि बी म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे. नंतर 81 मध्ये बघूया. विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन. फोटोसिंथेसिस एंडोथर्मिक रिएक्शन. फोटोसिंथेसिस कसं आहे? एंडोथर्मिक रिएक्शन आहे. बरोबर आहे. रेस्पिरेशन इज एक्सोथर्मिक रिएक्शन म्हणजे श्वसन उष्मापेक्षा एक्झोथर्मिक एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक म्हणजे उष्णता बाहेर टाकली जाते रेस्पिरेशन मध्ये आणि फोटोसिंथेसिस मध्ये उष्णता शोषली जाते. बरोबर आहे. तर उष्णता शोषली जाते का? तर हो शोषली जाते. पण रेस्पिरेशन मध्ये मात्र बाहेर टाकली जाते असं नाही. S1 सही है, S2 गलत है. पुढे बघा. निम्नलिखित सारणी में सूचकों में डाले जाने पर अम्ल और क्षार होने वाले रंग के परिवर्तन को चित्रित करती है. आता बघा याच्यामध्ये हल्दी कोई परिवर्तन नहीं है. क्षारक में होने वाला रंग क्षारक मध्ये म्हणजे इंग्लिश मध्ये बघूया आपण. तर कलर चेंजेस इन ऍसिड, कलर चेंजेस इन बेस. टर्मरिक ऍसिड मध्ये काय होतं? त्याचा रंग बदलत नाही. तर बेस मध्ये काय होतं? रंग त्याचा कसा होतो? तर रेडिश होतो. तुम्ही जर हळद जर दह्यात टाकली तर बघा आणि खूप आंबट दही असेल तर त्याचा रंग सुद्धा आपल्याला लालसर झालेला दिसून येतो. चायना रोज ऍसिड मध्ये काय होतं? तर पिंक होतं आणि बेस मध्ये काय होतं? ब्राऊन होतं. बरोबर आहे. फिनोल्फ्थलीन जे आहे ते बेसमध्ये कलर त्याचा पिंक असतो. तर ॲसिडमध्ये ते कसं होऊन जातं? कलरलेस होऊन जातं. कलरलेस. तर ॲसिडमध्ये काय होतं? त्याचा कलर ब्राउन होतो. तर बेसमध्ये त्याचा कलर होते कलरलेस होऊन जातो. आणि मिथिल ऑरेंज जे आहे ते बेसमध्ये पिंक असतं. तर ॲसिडमध्ये कसं असतं? त्याचं नावच ऑरेंज आहे. ते असते ऑरेंज. ठीक आहे. हे सगळं कुठं दिसतंय आपल्याला? पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतंय. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ज्वाला का रंग निर्भर करता है. द कलर ऑफ फ्लेम डिपेंड्स ऑन कशावर आहे? नेचर ऑफ कंबुस्टेबल सबस्टन्स. बरोबर आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन सप्लायवर आहे. बरोबर आहे. म्हणजे काय जळतंय त्याच्यावर त्याचा रंग असतो. हेही बरोबर आहे. तर त्याच्यासोबतच तिसरं म्हणजे ऑक्सिजन सप्लायवर असते. टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग सराउंडिंगवर रेट ऑफ कंबशन इज डिपेंड बट कलर इज नॉट डिपेंड. ह्याच्यावर रेट वेगवान जास्त टेम्परेचर असेल तर ते पटकन जळते. पण त्याच्यावर कलर डिपेंड असतात नाही. म्हणजे पर्याय ए आणि बी म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यांचं ऑरेंज में निम्नलिखित में से कौन से कारक पृथ्वी पर पवनों के जनन एवं बहाव के लिए उत्तरदायी है. म्हणजे कशामुळं विच आर द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द जनरेशन ऑफ फ्लो ऑफ विंड्स ऑन द अर्थ. कशामुळं? अनइवन हिटिंग ऑन द अर्थ. बरोबर आहे. कारण जिथं जास्त हिट झाले तिथं काय होतं? कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि जास्त दाबातून हवे कमी दाबाकडे वाहतात. अनइवन हिटिंग ऑफ द ओशन्स हे पण बरोबर आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं पण होते.
त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन. डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सनचा एवढा काही परिणाम नाही किंवा परिणाम नाहीच आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं पण काही वारे वाहतात असं काही नाहीये. म्हणजे ए आणि बी पर्याय क्रमांक काय आलं याचं उत्तर 3 आलं. नंतर 85 बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू रिगार्डिंग कंडक्शन ऑफ हीट. हीटच्या बाबतीत कोणतं खरं नाही. कंडक्शन इज फास्टर इन सॉलिड दॅन लिक्विड. म्हणजे सॉलिडमध्ये कंडक्शन जे आहे ते फास्ट होतं आणि लिक्विडमध्ये ते कसं होतं, हळू होतं. असं आहे का? तर हो, हे असं आहे. म्हणूनच बघा, तुम्हाला पाणी लवकर थंड होतं, लवकर उशिरा तापतं, जमीन लवकर तापते. ह्याच्यावरूनही आपल्याला अंदाज बांधू शकतो की आपण सॉलिडमध्ये कसं असतं, कंडक्शन ऑफ हीट इज फास्टर. त्याच्यानंतर टू ऑब्जेक्ट शुड बी इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर फॉर हीट फ्लो. हीट फ्लो होण्यासाठी म्हणजे हवेचं जे काही उष्णता जाण्यासाठी ते कॉन्टॅक्टमध्ये यावं लागतं. कॉन्टॅक्टमध्ये नाही आले तर होत नाही. निर्वातातून हवा जात नाही. थर्मासचा नियम आहे आपल्याला माहिती. कंडक्शन डज नॉट टेक्स प्लेस इन गॅसेस. काय कंडक्शन होत नाही असं नाही. तिथे पण हवा काय होते, पास होते. नॉट ट्रू म्हणते, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आलं. ऑल मटेरियल्स डू नॉट अलाउ हीट टू फ्लो थ्रू दॅम इन सेम वे. सगळे मटेरियल सारख्या पद्धतीने त्याच्यामधून हवेचा प्रवाह जाऊ देतात असं नाही. म्हणजे पर्याय क्रमांक ऑल मटेरियल बरोबर सारखा नसतोच. कारण काही पदार्थातून वेगवानं जाते, काही पदार्थातून खूपच हळू जाते, काही पदार्थातून जात पण नाही. जवळजवळ अतिशय आता लाकडातून फार फार कमी प्रमाणामध्ये ते जळते पण हीट ट्रान्सफर करत नाही. बरोबर. म्हणजे कंडक्शन डज नॉट टेक्स प्लेस इन गॅस, हे रॉंग आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 87 बघा, जब द्रव को ए में डाला जाता है तब द्रव के बाहर आयतन 1/4. हे द्रव आहे. बरोबर आहे. हा द्रव आहे. तर द्रव टाकल्यानंतर आयतन 1/4 भाग के साथ तैरती है. म्हणजे 1/4 भाग त्याचा बाहेर आहे. म्हणजे 25% बाहेर आहे आणि 75% मध्ये आहे. जब द्रव बी में डाला जाता है तब द्रव के, आता हे द्रव बी मध्ये टाकला आता द्रव बी में डाला जाता है तो 3/4 भाग के साथ तैरती है. म्हणजे वर भाग 3, म्हणजे वर आहे पण बाहेर आहे 75, मध्ये आहे 25%. तो आता बघा, निम्नलिखित में से कौन सा बी का घनत्व बी के घनत्व से अधिक है. ह्याचं घनत्व जास्त जास्त तरीला असतं ना, म्हणजे हे नाही आहे. दोनों का घनत्व समान है, तो बिल्कुल भी नहीं है. बी का घनत्व ए के घनत्व से ज्यादा है. म्हणजे हे कसं आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे ते जास्त बाहेर आहे ना. उपरोक्त सूचना क्या नहीं की जा सकती, की नहीं की जा सकती है. सुनीता शीतजल के बीकर में पोटेशियम धातु का टुकड़ा डाल देती है तथा अवलोकनों को लिखती है. निम्नलिखित में कौन सा अवलोकन सही नहीं है, कोणता बरोबर आहे. पोटॅशियम जल के साथ प्रचंड रूप से अभिक्रिया करता है. बरोबर आहे, फारच ज्वालाग्रही असतं ते, करतं. हे उष्माशोषी अभिक्रिया है. ही कसली आहे. इट इज एंडोथर्मिक रिएक्शन. ही उष्माशोषी अभिक्रिया आहे. ती उष्णता शोषून घेते का, तर इथं मात्र शंका आहे. तर ही उष्णता शोषून घेत नाही, तरी उष्णता बाहेर टाकते आणि गरमी उष्णता प्रचंड वाढते. हाइड्रोजन गैस विकसित होती है. हो, त्याच्यातून हाइड्रोजन येतं. फटकी ध्वनि सुनाई देती है. बिल्कुल देती है. पर्याय क्रमांक 2. विज्ञान कक्षा में अपसारी प्रश्नों का उद्देश्य हो सकता है. व्हॉट इज द पर्पज ऑफ डायव्हर्जंट क्वेश्चन इन सायन्स क्लासरूम कॅन बी. काय असू शकते बाबा, तर बघा, आलोचनात्मक विवेचनात्मक चिंतन को प्रोत्साहित करना, बढ़ावा देना. बरोबर. विद्यार्थियों के बीच भेद करना, विद्यार्थियों के बीच भेद करना. बरोबर आहे. कोणाची काय लेवल आहे ते बघण्यासाठी असू शकते. संचारण संप्रेषण विकसित करणे का, इंग्लिशमध्ये टू डेव्हलप कम्युनिकेशन. टू डेव्हलप कम्युनिकेशन मात्र येणार नाही. कम्युनिकेशनचा आणि अपसारी चिंतन डायव्हर्जन थिंकिंगचा काही फारसा संबंध येत नाही. त्यांची चर्चा आहे ते. प्रतिभाशाली विद्यार्थियों की पहचान करना. बरोबर आहे. वैकल्पिक अवधारणाओं की पहचान करने का, हाँ करने का है. विज्ञान में व्यक्तिनिष्ठता को स्वीकारने का नहीं है. विज्ञान में व्यक्तिनिष्ठता को नहीं स्वीकारना है. म्हणजे ए बी डी आणि ई बरोबर आहे. ए बी डी ई बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. आता 10वा प्रश्न बघा. निम्नलिखित सारणीमध्ये इंग्लिश बघू.
आयडेंटिफाय मिरर्स ऑन द बेसिस ऑफ गिवन इन द फॉलोइंग टेबल. आता काय करायचे, मिरर ओळखायचे आहेत कसले आहेत. व्हर्च्युअल आणि इरेक्ट इमेज असेल आणि साईज जसं इमेज एवढी साईज एवढी असेल तर तो ते कसा इमेज आहे, प्लेन प्लेन मिरर. म्हणजे आपण जो आरसा बघतो तो बघ, आपल्या एवढाच माणूस दिसतो ना आरशामध्ये. से व्हर्च्युअल आणि व्हर्च्युअल म्हणजे जशा तसा दिसतो, जशा तसा दिसणं म्हणजे व्हर्च्युअल असतं. रिअल म्हणलं तर खालचं वरी किंवा डावीचं उजवीकडे म्हणजे खालचं वरी दिसतं. व्हर्च्युअल म्हणजे डावीचं उजवीकडे होते, बरोबर आहे. पण व्हर्च्युअल प्लेन मिरर आहे. प्लेन मिरर कुठं कुठं येते बघा. प्लेन मिरर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये प्लेन मिरर येते. आता बघू दुसरं, रिअल अँड इन्व्हर्टेड. रिअल आहे आणि उलटी दिसते. आता बघा कोणत्या ह्याच्यामध्ये ती काही उलटी दिसते, तर ही कॉन्केव्ह मध्ये दिसते. कॉन्केव्ह मध्ये उलटी दिसते. म्हणजे कॉन्केव्ह मध्ये म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. ऑब्वियस मग रिअल आणि इन्व्हर्टेड आणि लार्ज आणि मोठी करून कशामध्ये दिसते, तर ती दिसते ते म्हणजे ती सुद्धा कशामध्ये दिसते, कॉन्केव्ह मध्येच दिसते. व्हर्च्युअल आणि इरेक्ट आणि डिमिनिश्ड म्हणजे ही दिसते कॉन्व्हेक्स मध्ये. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आलेलं जे आहे ते बरोबर आहे. अशा पद्धतीनं आपण आज विज्ञानाची चर्चा केली. वास्तविकता या चर्चा करण्यामध्ये फार काही मोठा पॉईंट नव्हता, कारण याची उत्तरं आपल्याला कुठेही मिळू शकली असती. परंतु काही शॉर्टकट्स आणि कशा पद्धतीनं उत्तर द्यावं याची चर्चा करण्यासाठी आपण हा भाग घेतला होता. जेव्हा आपल्या काहीच जर लक्षात येत नसतील आणि प्रश्नाबद्दल आपण फार झिरो असू, तर काही ट्रिक्स आहेत. त्यापैकी एक ट्रिक म्हणजे ज्याचं उत्तर खूप लेंग्दी दिलेलं असेल ते उत्तर असू शकते. 2 तर आपण सहजासहजी एलिमिनेट करू शकतो. 2 मध्येच आपल्याला थोडंसं कन्फ्युजन असू शकतं. त्यामुळं जर प्रश्न नाही समजला तर हिंदीच्या ऐवजी आपण काय केलं पाहिजे, इंग्रजीमध्ये ताडून बघितलं पाहिजे. चला तर यानंतर आपण एक भाग मराठीवर करणार आहोत आणि एक भाग हिंदीवर करणार आहोत आणि आपली प्रक्रिया मग ही सगळी काय असं होणार आहे, पूर्ण होणार आहे. थांबूया. आपल्याला परीक्षेसाठी शुभेच्छा. दुसऱ्या पेपरसाठी सिलेबसचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे. त्याशिवाय ही परीक्षा आपण पास होऊ शकत नाही. धन्यवाद.